भूताखेतांवर, प्रेतात्म्यांवर विश्वास ठेवण्यापलीकडे पर्यायच नाही, अशी खरोखर अवस्था तुमच्या आयुष्यात कधी आली आहे का? हिमांशू सोबत आता तेच होत होतं. हेडमास्टर सरांच्या केबिनमध्ये तो उभा होता आणि एका प्रसिद्ध शाळेच्या हेडमास्तरांनी चक्क त्याला धमक्या दिल्या होत्या. हिमांशू, यातला एक शब्द जरी बाहेर कुठे गेला, पिऊनला जरी कळलं, तुझं काय होईल याची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. आज 5वं सेशन झाल्यानंतर साहिलने त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या इमॅजिनरी फ्रेंड विषयी. शाळेतला युनिफॉर्म सांगितल्यानंतर सर तर घाबरूनच गेले होते. त्या इमॅजिनरी फ्रेंडचं नाव सांगितल्यानंतर हेडमास्टर सर श्वास घ्यायला विसरले होते. शरद, शरद, कसा बसा फुफ्फुसामध्ये श्वास घेतल्यानंतर हेडमास्टर त्याला सांगायला लागले की हिमांशू, 21 वर्षांपूर्वी असंच शाळा सुटलेली असताना, संध्याकाळच्या वेळेला शाळा रिकामी असताना वॉशरूम मध्ये एक लहान मुलगा मृत अवस्थेत सापडला होता. त्याचं नाव शरद पोळ. आपल्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजना शाळेला किती कुटाणे करायला लागले माहितीये ते प्रकरण दाबण्याकरता. त्यानंतर 1 वर्षानंतर शाळेने स्वतःला रिइन्व्हेंट करायचं ठरवलं, तेव्हा तो शाळेचा युनिफॉर्म बदलला होता आपण. हिमांशू केबिन मधून बाहेर आला होता आणि अजूनही त्याचं विवेकी मन त्याला ही मुभा देत नव्हतं की भूत प्रेत, प्रेतात्मा याच्यावरती विश्वास ठेवावा. संध्याकाळची वेळ होती. त्या सोनेरी उन्हामध्ये रिकामी झालेली शाळा, पोरं घरी गेल्यानंतर शांततेमध्ये एक छानसा श्वास घेत होती. गार वारं सुटलं होतं. गार वारं अंगाला चिकटताच हिमांशूला एकदम भान आलं, मी असा विचार करता उपयोगाचं नाहीये, मी थेरपिस्ट आहे, आय एम अ ट्रेन्ड सायकोलॉजिस्ट. मी असा हा विचार नाही करू शकत, इस्पेशली जेव्हा एक लहान मुलगा माझा पेशंट आहे, त्याला मदतीची गरज आहे. तेवढ्याच शाळेच्या रिकाम्या कॉरिडोरच्या एंडला हिमांशूला साहिल दिसला. शाळा सुटली तरी साहिल अजून इथं काय करतोय? ती जी ट्रॉफी केस होती मोठी शाळेने बनवलेली, त्याच्या समोर साहिल उभा होता. साहिलशी जाऊन बोलावं, जरा चौकशी करावी, जरा त्याला बोलतं करावं वगैरे वगैरे म्हणून हिमांशू निघाला आणि अचानक हिमांशूच्या लक्षात आलं की तो ट्रॉफी केसच्या समोर उभा आहे. विवेक बुद्धीने परत एकदा उडी घेतली होती आणि हिमांशूने सगळे डॉट्स कनेक्ट करायला सुरुवात केली. त्या ट्रॉफी केसमध्ये अगदी जुन्या काळातले सुद्धा काही काही फोटोग्राफ्स होते. त्या फोटोजमध्ये शाळेचा जुना युनिफॉर्म घातलेल्या मुलांच्या बॅचेसची पण चित्र होती. अर्थात साहिलच्या उंचीला तो फोटो सहज दिसणं शक्य नव्हतं, पण अशा प्रकारे सूक्ष्म पद्धतीने का होईना युनिफॉर्म या कॉन्सेप्टला एक्सपोज होण्याची रॅशनल पॉसिबिलिटी हिमांशूला दिसली. बर, आत्ताच्या इझी इंटरनेट ऍक्सेसच्या काळामध्ये शाळेत घडून गेलेली सो कॉल्ड घटना येन केन प्रकारेनं काही मुलांपर्यंत पोहोचू शकते. त्यावेळेच्या बॅच मधली जी मुलं होती, जी आता मोठी माणसं झाली असतील कदाचित, त्यांची मुलं शाळेत आल्यानंतर एकमेकांशी बोलत असताना कदाचित एखाद्या मुलाला कोणाला तरी हे कळलं असेल आणि बॅक बेंचर्स असोत किंवा फ्रंट बेंचर्स असोत, मुळात आपल्या शाळेत घडलेल्या अशा लेजंड्सच्या विषयी चवीनी बोलणं, इंटरेस्ट घेऊन ती गोष्ट पसरवणं, स्वतःची करमणूक करून घेणं हे अगदी स्वाभाविक आहे मुलांमध्ये. कदाचित असाच किस्सा ऐकत असताना साहिलच्या कानावरती शरद हे नाव गेलं असणार. ही रॅशनल पॉसिबिलिटी ओपन झाली. साहिलपाशी पोहोचल्यानंतर त्या लहानग्या साहिलला त्या ट्रॉफी केसकडे एकटक बघताना बघून हिमांशूला जाणीव झाली की त्याचा पेशंट हा एक लहानगा आहे, जो गेली 6-7 महिने या शाळेत एकटा पडलाय. त्याला कोणी मित्र नाहीये, त्याच्याशी बोलायला कोणी नाहीये, त्याच्यासोबत खेळायला कोणी नाहीये. मधल्या सुट्टीत सुद्धा तो एकटा बसून डबा खातो. आता त्याच्या मनाने सो कॉल्ड हे जे सूक्ष्म फॅक्टर्स होते, ज्याला तो एक्सपोज झाला होता, त्यांनी एक इमॅजिनरी फ्रेंड बनवला, त्याला नाव शरद दिलं आणि आता हे असं होऊन बसलं. हिमांशूने ठरवलं, या मुलाची साथ नाही सोडायची, ह्याच्या बरोबर राहायचं, ह्याची मदत करायची. त्यांनी 2दा-3दा साहिलला हाक मारली, त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला, पण बहुतेक साहिलला बोलायचं नव्हतं. तो ट्रॉफिक केसमध्ये स्टेअर करत उभा होता. शेवटी हिमांशूला एक आयडिया सुचली, आपण त्याच्या इमॅजिनरी फ्रेंड विषयी चौकशी करूयात. शरद आता कुठे आहे, शरद दिसतोय का, शरद भेटला का तुला, असं काहीतरी विचारून त्याला बोलतं करावं. हिमांशूने प्रश्न विचारण्याकरता तोंड उघडलं. शरद, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? साहिलने माझं नाव तुम्हाला सांगितलं का?